नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एसटेक आय टी एज्युकेशनमध्ये। आज आपण बघणार आहोत की एनपर हा फॉर्म्युला यूज करून आपण एक्सेलमध्ये एखादी लोन अमाउंट फेडण्यासाठी किती वर्षांचा कालावधी लागेल हे काढू शकतो। मित्रांनो, इथे आपण काही डेटा घेतला। इथे तुम्ही बघू शकता आपण लोन अमाउंट घेतलेली आहे, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट घेतलाय आणि मंथली EMI किती पे करायचे ती अमाउंट घेतली आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण नंबर ऑफ पिरियड्स घेतलेला नाहीये। नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे काय की ही लोन अमाउंट आपण किती वर्षात फेडायची हे इथे दिलेले नाहीये। तर आज आपण हेच बघणार आहोत की एक्सेलमध्ये एनपर हा फॉर्म्युला यूज करून आपण हा नंबर ऑफ पिरियड कसा काढू शकतो। तर आपण फॉर्म्युला यूज करतोय इज इक्वल टू एनपर ओपनिंग ब्रॅकेट, त्यानंतर तुम्हाला रेट म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्टची सेल सिलेक्ट करायचे आणि त्याला डिवायडेड बाय 12 करायचं। डिवायडेड बाय 12 आपण याच्यासाठी करतोय की जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो इयरली आहे, तर तो आपल्याला मंथली हवा आहे, त्यासाठी आपण त्याला डिवायडेड बाय 12 करतो। त्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला PMT म्हणजेच पर मंथ EMI ची सेल सिलेक्ट करायचे आणि कॉमा देऊन तुम्हाला लोन अमाउंटची सेल सिलेक्ट करायची आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर करायचं। त्यानंतर तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर एसटेक आय टी एज्युकेशनच्या पेजला नक्की फॉलो करा आणि अशाच काही नवीन ट्रिक्स अँड टेक्निक्स शिकण्यासाठी आपल्या एसटेक आय टी एज्युकेशनला व्हिजिट करा।